वर्षामध्ये केलेली कामं याचं जे काही लोकांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आम्ही सगळेच जण भूमिपूजनात आणि लोकार्पणामध्ये व्यस्त होतो। आणि आपल्यालाही माहिती आहे की 1.5-2 वर्षामध्ये पावणे 2 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेलं काम आपल्या समोर आहे। मी काय त्याचा पाडा वाचू इच्छित नाही, परंतु अनेक योजना ज्या आहेत शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा वर्ग, ज्येष्ठ आणि उद्योग या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राने आघाडी घेतली। अनेक अति महत्त्वाकांक्षी प्रकल्प, गेम चेंजर प्रकल्प, जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला, MTHL अटल सेतू झाला, कोस्टल रोड झाला, अनेक मेट्रोचे उद्घाटन झाली आणि अनेक कामं आज प्रगतीपथावर आहेत। आणि एक गेम चेंजर सगळं हे प्रकल्प, त्या सगळ्यामध्ये मी डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प आमचं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2.5 वर्ष जे सरकार होतं ते सगळं स्पीड ब्रेकर, तिकडे सगळं नकारात्मक अँटी डेव्हलपमेंट, प्रकल्प थांबवणं, प्रकल्पामध्ये अडथळे आणणं, या सगळ्याच बाबी आपण पाहिल्या। परंतु आमचं सरकार आल्यानंतर अगदी मेट्रो, आरे कारशेड, इतर प्रकल्प जे आहेत हे आम्ही युद्ध पातळीवर गतीने सुरू केले, वेगवान पद्धतीने निर्णय घेतले। प्रकल्पाचा एक आता एक इन्फ्रा प्रोजेक्ट म्हणून आज राज्य आपलं पहिल्या नंबरला आहे। FDI मध्ये आज पहिल्या नंबरला आपलं राज्य आहे आणि त्याचबरोबर GDP मध्ये आपलं कॉन्ट्रिब्युशन खूप मोठं आहे। आणि म्हणून आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून हे डबल इंजिन सरकार गेले 1.5-2 वर्षामध्ये ज्या वेगाने निर्णय घेतले, प्रकल्पांमध्ये बंद पडलेले प्रकल्प त्यांना चालना दिली, नवीन प्रकल्प सुरू केले आणि आणखी नवीन प्रकल्पांचं प्रयोजन केलं। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी अनेक योजना आम्ही केल्या। त्या योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही, आपल्याकडे योजना आलेल्या आहेत। अगदी पहिल्या कॅबिनेटपासून शेवटची कॅबिनेट झाली, या 55 कॅबिनेटमधून जवळपास 500 निर्णय आम्ही राज्य सरकारने घेतलेले, सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय, तेही आपल्या समोर आहेत। आणि म्हणून एक प्रॉस्पेरिटी, एक पॉझिटिव्हिटी या राज्यामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न जो होता त्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे। स्वच्छतेमध्ये देखील महाराष्ट्राला नंबर 1 दिला देशामध्ये आणि असे अनेक प्रकल्प आम्ही मार्गी लावले। याबद्दल आमचे सर्व मंत्रिमंडळातील सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार सगळ्यांचंच मनापासून याच्यामध्ये योगदान आहे। आणि म्हणून मी गेल्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेल्या कारभाराबद्दल या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे। लोकांमध्ये एक सरकारच्या बाबतीमध्ये एक पॉझिटिव्ह परसेप्शन तयार झालेलं आहे। एक ॲक्सेसेबल सरकार आणि प्रो पीपल सरकार, प्रो ॲक्टिव्ह सरकार, अशी जी काही सरकारच्या बद्दल एक भावना आणि परसेप्शन लोकांमध्ये क्रिएट झालेला आहे, यासाठी नक्कीच याचा फायदा आम्हाला येणाऱ्या आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये नक्की होईल। कारण आम्ही कुणाची उणीधुनी काढण्यापेक्षा डेव्हलपमेंटला महत्त्व देतो। कारण डबल इंजिन सरकार म्हणतो, केंद्राने, मोदी साहेबांनी देखील अनेक प्रकल्पांची भूमिपूजन, उद्घाटनं केली। आम्ही बोलवले, त्यांना निमंत्रण दिलं की तात्काळ त्यांनी त्याला होकारही दिला। हे कारण हे राज्याच्या नागरिकांसाठी, जनतेसाठीच महत्त्वाचे प्रकल्प होते। आणि म्हणून हे डबल इंजिनचं केंद्राने देखील पूर्ण पाठबळ आम्हाला दिलं गेले 1.5-2 वर्षांमध्ये।